तर मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहे आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या 100 दिवस 100 व्हिडिओमधला. आणि ह्यो बघा माल आपला कसा टॉपचा पिकायला लागला आहे का, कसं पिकते का नाही, टॉपचं पिकते. फळ बी लागले नवीन, पण काय त्याचं काय ठेवू का नको काय कळना मला. हे बघा असला रोग काहीतरी झाला आहे त्याला, असं काहीतरी रोगच आहे त्याला. काय रोग आहे काय कळना ते मला. तुम्हाला कोणाला माहीत असले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग त्याचा उपचार आपण काहीतरी करूया. सगळ्याच नवीन फळालाच होते असं, सगळं म्हणजे सगळं नाही, पण एक दोन फळासनी तर आहे का. इथं पण आहे, इथं पण आहे का. सगळ्या बागेत तर काही एवढा विषय नाही अजून तरी. मला वाटतंय होतील अजून 3-4 तोडे तरी होतील असं मला अपेक्षा आहे. तरी अजून बघूया आपण किती होतं काय होतं. सगळा बाग काय अजून चांगली पिकलेली नाही, अजून फळ लागतं आहे बागाला. फळं अजून तिकडं पण पुढं अजून आहे फळ. टोटल बाग काय आपली अजून संपलेली नाही, अजून 15-20 दिवस जातील बागाला टोटल सगळं फळ बिळ पिकून सगळं संपायला. संपण्याची शक्यता नाही आपली बाग संपेल म्हणून लवकर, कारण की अजून फळ तर बरंचच आहे. अजून 70-80 कॅरेट तरी निघेल. साई लय नाही, 3000 काढे आहे, 3000 3200 काढे. लय काही गाडी नाही आपली. नवीन फळ पण लागते, फळ लागत नाही असं पण नाही. हे बघा हे फळ आहे, पण दोन मधले एक फळ तर रोगाटलेलंच आहे. मग आपला हे पिला कसा आहे का नाही, आलाय का नाही, कसा आहे जवळ आहे वाघ. पिल्या इकडं वर, इकडं बघ, इकडं बघ. हे का हे लास्ट का लास्ट. तर विषय असा आहे का, 2 मधले एक फळ तर खराब आहेच नाही असं नाही, आहेच फळ खराब. तो विषय असा आहे. तर चला बघूया पुढे जाऊन आपण काय विषय होते. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो की बागाचे हाल हवा कशी. बाग आता आपली म्हणजे कशी निम्मी बाग झाली आहे, निम्मी बाग संपली आहे. निम्मी म्हणजे म्हणण्यापेक्षा 60-70% बाग तर संपली आहे. इथनं पुढे 60-70% बाग राहिली आहे, त्यात काय वाद नाही. तर ह्या बाग दिसते टोटल अशी. तिकडं तो आपला गोटा, इकडे ही बाग. आणि कसं आहे, आकड्यावर जुगाड चालवायला लागतो आहे, आकड्यावर करावं लागतं काम. कारण की आपण आहे दोन्ही साईडनं, दोन लाईन आपल्यापाशी संपते त्या दोन्हीकडून, म्हणजे 2 लाईनी जिथे संपतात तिथं आपलं क्षेत्र आहे आणि तिथेच आपली विहीर आहे. त्यामुळं त्या विहिरीवर आपण चालवतो आहे दोन्ही लाईनी. बाकी काही विषय नाही. फळ तर आहे ओके, फळाचा काही विषय मला तरी वाटत नाही सध्या तरी अजून, की बाबा बाग संपल अशा टाईपमध्ये तर काय वाटत नाही. इथे ह्या साईडला तर नाही. पुढे जाऊन अजून बघूया आपण. क्रॅकिंगचं दिसलं होतं बघा, इथे एक क्रॅकिंग आहे. वातावरण गणतंय का नाही, त्यामुळे हे क्रॅकिंगचं फळाचं प्रमाण आहे. क्रॅकिंगचं फळ आहे बघा, आहे का. क्रॅकिंग थोडंफार राहणार 10%. आता ही तर बघा आपण लावली, ही 3 बेड लावली मका कोसर, म्हणजे बारकं बेड आहे ती 3 बेड मका लावली आहे. आणि रेन पाईपच्या साह्यानं आपण त्याला पाणी देतो आहे. आणि मग ही बाकीच तर तुम्हाला माहितीच आहे, ही गवार लावलेली आपण. गवार आहे तिकडं, ती मका तिथं, ही गवार आहे तिथं बघताय तिथं. तुम्हाला दाखवतो तिथं आहे का नाही, ती भेंडी आहे सगळी अशीच कडं. ही भेंडी आहे सगळी, मकाच्या समोर सगळी भेंडी आहे. विषय टॉपचा आहे, विषय काय नाही. इकडं फळ पण चांगलं आहे मस्तपैकी. बाग काय संपत नाही लवकर अशी अपेक्षा आहे आपली, संपूच नाही लवकर. बाकी काय विषय नाही. आणि काय होते माहिती आहे का, बाग संपली की भांडवल निघायचं नाही. आता कालचा रेट आहे 250 रुपये कॅरेट. कॅरेटचा रेट 250 रुपये. काय करायचं माणसानं, परवडत नाही हो. 250 रुपये म्हणजे काही लय झालं का, कमी झालं. 500 रुपये रेट म्हणजे भांडवल निघते. तसं म्हणलं तर 300 रुपयामध्ये पण कधी भांडवल निघून जाते. फक्त माल पाहिजे, बागाला माल पाहिजे, बाकी काय विषय नाही. आता ह्या अशा रोकट मालानं कसं काय व्हायचं.
अशा मालानं चालायचं नाही. आता इकडं तर बघा, इथं आहे का फळ दिसतंय का ह्या पलीकडच्या सरीला? फळं दिसेना. मग ते काय करायचं माणसानं? मालात गणतं का? माल कधी नीट येतोय, कधी काय होतोय, असा विषय आहे. कंटिन्यूच फळ राहिलं असं पण नाही ना, असं पण विषय आहे ना. कळी लागती ती जळती आहे का? कळी लागती ती जळती, कळी काही राही ना. हे तर बघा आहे का, एक तर हे कळी, प्रत्येक कळी जळली आहे. तेच काय करायचं होतं माणसानं? हे बघा सगळे म्हणजे रोगाटच झाले, काही विषयच नाही त्याचा, रोगाटच बांधायचं. काय म्हणायचं आता बाकीचं? कागद बी फुटलं आहे, फुटतच चाललं आहे. फसावते ते माणसं शेतकऱ्याला. कागदची क्वालिटी दाखवायची एक, द्यायची एक, असा विषय असतो. दाखवाय दुकानात 1-2 पीस ठेवलेलं असतात, देत म्हणायचं आणि परत नाही शेतकऱ्याला लावायचं घोडा. काय हो, सगळीकडं तीच कथा आहे, सगळीकडं तीच चाललेलं आहे का. फुलकळी तर लागली चांगली आहे का, फुलकळी चांगली. काय होते, कुठं लागली नाही. आता कुठं मालाला डाग आहे, कुठं नाही, असा विषय आहे ना. माल लागतोय संपतोय असं बी होते. आता आहे का इकडं माल दिसतोय का, कसा टॉप दिसतोय का नाही, आहे का नाही टॉप? गच माल आहे, गच म्हणजे गच माल आहे. इकडं माल आता हे ताजा आहे, नवीन आहे, माल आहे. माल काय लागायचा थांबला नाही, माल लागतोय. पण माल जर व्हायचा आता खराब लागायला लागला आहे. विषय काय असा वाईट नाही. दाखवायचं कारण एकच की बाबा टोमॅटोची हालत आत्ता लय बेकार झाली आहे. विषय काय होते माहिती का? आता हे बघा नुसतं आता ही कशामुळे झालं असेल, हे काय वाटतंय तुम्हाला? कशानं खाल्ली? हे कशानं तरी खाल्ल्यामुळं झाले ना. कुठल्या किड्यानं किंवा पक्ष्यानं काहीतरी हे खाल्लं या, हे पक्ष्या किड्यानंच खाल्लं असं. माल सगळीकडेच आहे हो, कुठं काय म्हणजे एवढं हीच नाही. फुलकळी लागती या, फुलकळी झडती या, लागत नाही असं त्याचा विषयच नाही. लागते सगळं होते, फुटवा येतोय सगळं होते, फुलकळी बी लागते त्या फुटव्याला, ती झडते. काय करायचं माणसानं? रेट आता 250 रुपये, कालचा रेट 250 रुपये. काय करायचं? काय करू शकत नाही शेतकरी हो. शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही आहे का. इथं माल पण आहे, मालगच आहे, दिसतोय का? माल दिसतोय बऱ्यापैकी, हिरवा मालगच आहे, पिकतोय बी आहे का, कळी बी लागते या, पण रेट नाही. काय करायचं? असा विषय आहे का. पलीकडे दिसतोय का नाही तुम्हाला हिरवा माल दिसतोय का? दिसतोय. झालं का माल बी दिसतोय, फळ दिसतंय, फळ बी दिसतंय टॉपचं. असं नाही की फळ काय सगळीकडेच खराब आहे असं पण नाही. फळ बी आधीमध्ये म्हणजे आधीमध्ये म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी फळ टॉपचंच आहे, असं नाही फळ खराब आहे. कोणाला ह्या सगळ्या गोष्टींवर जरा काही निदान असेल तर ती सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, ते आपण उपचार करूया. कोणाचं मार्गदर्शन असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करूया आपण वाटलंच तर. हे सगळीकडे आहे हो, कळी सगळीकडे आहे, कळी कुठं नाहीची नाही, कळी सगळीकडे लागली आहे. सगळ्या ठिकाणी कळी लागलेली आहे, सगळ्या ठिकाणी कळी, कुठं कळी नाही असं नाही. पण विषय काय झाला आहे, रोग पडतोय गणते का, रोग पडते गणते का, असं होते. आता हे का ही मका बघा आपली, मका टॉपची आहे हो, टॉपचं म्हणजे विषयच टॉपचा. विषय आपण खराब करतच नाही, टॉपचाच विषय. हे ते बघा हे का फळ चांगलं आहे. आता ही बघा पडली, काय करायचं माणसानं? पडली कसं पडली, काहीतरी रोगामुळे पडली ना ती, असा विषय होतो. हे इकडं फळ बघा टॉपचं फळ आहे, फळ टॉपचं आहे, फळाला विषयच नाही. हे इकडं फळ आहे हो, फळ नाही असं नाही म्हणता. मग आता ही आपली ही तर रोपच गणली ती, ही रोप जी रोप वाटिकेतनं आलं आहे ती ह्या साईडला 5-6 रोपच गणली ती. रोपासनी कळी बी फुटेना, फुटेना आणि झाड बी बारकं राहिली. आता आपण असं म्हणता येणार नाही की बाबा इकडं आपलं लक्ष नाही. अहो सगळीकडं आपण एकासारखंच औषध मारतो, एकसारखं सगळं करतो. तिकडची झाडं टॉपची आली ती वर वाढली ती, इकडे झाडच वाढणं. कसं करायचं माणसानं? फुटवा बी चांगला आहे, सगळं चांगलं आहे, करायचं काय माणसानं? असाच विषय आहे. आणि आत्ता रेट म्हणजे रेट उतरलं, सगळंच उतरलं, काय राहिलंच नाही रेटमध्ये, काय राहिलंच नाही. काय करायचं माणसानं? सगळा जीव गेला माणसाला नाही का. इकडं फळ पाडले ते, कुठं काय 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 करायचं? पण करायचं काय ते तुम्ही सांगा नाही का. फळ पडली, काय व्हायरस आहे, काहीतरी व्हायरसच आहे कसला तरी. हे काय ही झाडं उपटून टाकली ती, हे कोणी टाकलं, काय केली? तिकडचं झाड उपटून इकडं टाकले, तिथले झाड उपटून टाकले. हे कोणतरी इथं काय उपटाय कसं काय कोणाला, काय कळूनच लागा कोणाचं गणित आहे का. हे झाड उपटून टाकलेलं आहे,
हे झाड असं येईल का हाताने येईल हाताने येईल. उपटून टाकलेलं आहे झाड, उपटून टाकलेलं झाड आहे. झाडं उपटून टाकायला लागली ती. इथं कोण येतं इथं उपटायला? इथं कोणतरी आल्याशिवाय का ही फळं बिळं तोडलेली आहे ती. ही फळं बहुतेक माकड येते वाटतात, माकडे यायला लागले त्यात. माकडं येते ते काय येते काही कळेना. ही फळं तोडते ती म्हणल्यावर माकडंच आहे ती. आपली फळं कधीच नव्हतं बागेत असं पडलेलं. कधीच आपण खराब फळं बी बाहेर काढतोय का तर घाण होऊ नये म्हणून, वास येऊ नये, चिलटं बसून आहे ती, माशा होऊ नये त्या. तिकडे तर फळच नाही म्हणा, त्या साईडला पळत नाही. काय ते म्हणतात फळत नाही, अजिबातच फळ नाही. इथं कोणतरी नाचायला आलं होतं, 100% इथं कोणतरी नाचून गेले. माकडं फळं तोडतील ठेवतील पण झाड उपटून टाकणार नाहीत, एवढं तरी आपल्याला माहीत आहे. आता ह्या डांफ्या तोडलेल्या आहे त्या. इथनं कोणतरी गेले हो, इथनं आतनं मधनं नाचले कोणतरी. इकडं बघा, ह्या इथनं निम्म्यातनं साऱ्या फळच नाही. काय करायचं असा विषय आहे ना. तर चला कनेक्टेड राहा. आजचा व्हिडिओ एवढाच. ही एक शेतकऱ्याची व्यथा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ हा एवढाच. धन्यवाद.